स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा बदलाव होईल. बापाच्या मित्रांचा चालले प्लॅनचं सकाळचं 10:15 वाजले आणि 8च्या ब्लॉकची स्टार्ट आपण 10:15 वाजता केले. चालले आपलं प्लॅन कधी करायचं, दूध गरम करायचं चाललं आहे. ऑर्डरचं 12 तारखेची आपल्याला ऑर्डर आहे. ट्रे बुजवून तिकडं घेऊन पोचवायचे सकाळी पाहते. दही लावून घ्यायचं चाललं आहे. श्रीखंड आहे आपल्याला 100 किलो बनवायचं आहे. पनीर असं बरंच काय काय आहे. 2-3 दिवस कंटिन्यू आता काम चालू ठेवलं पाहिजे. टाकाची पण ऑर्डर आहे आपल्याला गावातली. तर 14 तारखेपर्यंतच्या 4 दिवसाची ऑर्डर बुकिंग आहे. चला तर मग बघूया आजचा दिवसभराचं रुटीन माझं करेनच शेअर करू तुमच्याबरोबर. तर प्रेस मारून घ्यायचं आपलं चाललं आहे. मशीन सगळ्या चालू आहेत आणि आवाज मला जरा पण त्यामध्ये सकाळच्या तिथं सगळी गरम करून घेणं आणि सगळं विल्हेवाट लावणं, मशीनमध्ये काढून घेणं चालू असतं. हे बघा वरण्याच्या शेंगा सगळ्या कशा मस्त असं भरलेत. आणि मिस्टरांनी किती दिवस झालं मला म्हणतात की शेंगाच भरलेले नाही. शेंगा मी आता तोडून घेणार आहे मस्त. हे बघा 12:15 वाजले आणि बघा निघलेले सगळी साईडला. माझं टेम्परेचर घ्यायचं सांगायचं जातं. तेवढं टेम्परेचर आपल्याला दही सेट करायला लागतं. तेवढं टेम्परेचर घेऊन दही सेट करायचं असतं. सगळं दुधाचं टेम्परेचर आता घ्यायचं चाललेलं आहे. असं टेम्परेचर सगळं मग दही सेट करायचं आहे आपल्याला. काय ती एक आहे. संध्याकाळी आपल्याला चक्का पण सेट करून म्हणजे त्याला आपलं श्रीखंड तयार होते. 2 दिवसाची प्रोसेस आहे या सगळ्या. दूध इकडं गरम व्हायला लागलं आहे मशीन. इकडं माझं सगळं चाललं आहे. इकडं दुधाचं टेम्परेचर सेट करून मग मी काही सेट करून घेणार आहे. 12:15 वाजता स्वयंपाक काय अजून चपाती बनलेल्या. यशला नाश्ता बनवून दिलेला आहे. यश आलाय रात्री इकडं पप्पाच्या इकडं. आणि आता स्वयंपाक बघा आमटी मी केल्या वांग्याची आमटी बनवून आले. हात लावायचा गेल्या वेळेला गरम करून आणि मग नंतर पुढं ठेवायचं. आता 12:15 वाजता काय तुझं संपलेलं नाही टाकून तुझं सगळं संपल्यानंतर सगळं प्लॅन वगैरे सगळं क्लिनिंग झाल्यानंतर मग घरी जाणार आहे. चला तर मग थोड्या पुढचं सगळं काम आवरून याबरोबर सगळं काम आवरून नंतर तुमच्याबरोबर बोलते किंवा 12:30ला आता मी परवा एक पोस्ट केली की 1:30 माझं ब्लॉग नवीन मी आता पोस्ट करेन. पण 12:30ला टाकल्यानंतर 1:30-2 वाजेपर्यंत काय आपला 2-3 वाजेपर्यंत जवळजवळ आपला व्हिडिओ काय अपलोड होत नाही. कारण वायफाय नसल्यामुळं वायफाय कनेक्शन नाही. मोबाईलचा नेट सगळा संपून जातो आहे. पुढं काय व्हिडिओ डाउनलोड होत नाही. तरी पण समजून घ्या सगळ्यांनी मला. या कामातनं मला वेळ मिळाल्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करतात. व्हिडिओ तयार करून ठेवलेला असतो. एडिटिंग वगैरे सगळं करून ठेवलेलं असतं. पण अपलोडिंगला एवढा वेळ जातो. त्यामुळं क्षमा असावी. कारण मी सांगितले की 1:30ला मी व्हिडिओ अपलोड करेन. 1:30ला काही व्हिडिओ अपलोड होत नाही कारण खूप वेळ जातो अपलोडिंगसाठी. जरा तर आता व्हिडिओ अपलोडिंगला कालचा टाकणार आहे मी. आणि नंतर कुठली कामं करत बसणार आहे. कामं तर खूप आहेत. ह्या कामातनं वेळ मिळाला की मी तेवढा 1-5 मिनिटात व्हिडिओ अपलोडिंगला टाकत असते. समजून घ्या मला सगळ्याचं. दुपारचे 2 वाजलेत आणि क्लिनिंगची वगैरे सगळी कामं होऊन दही सेट करून सगळे कामावर खूप भूक लागल्या. पण गेल्या आपल्याला काय जेवण मिळणार नाही गरम गरम. कारण भात अजून आपल्याला बनवायचं आहे. आमटी बऱ्यापैकी बनवली आहे मी तशी. पण सुकी भाजी काही बनवलेली नाही. चला तर मग बघूया. आणि आता कंटाळा पण खूप आला आहे. मिस्टरांचं चाललं आहे गाडी वळवून घ्यायचं. चला तर मग बघूया आता काही आमटी भात बनवायचा. शिट्ट्या वाढून घेईपर्यंत करून घ्यायच्या ह्याला कुकरला.
मग खायचं कंटाळा आला आहे खूप. तोंडावरनं कळत असेल कारण रात्री झोप नाही लागली जास्त. ही इकडं अशी कपडे धुवून घेतलेत मी सगळी पाठी. जाऊन आता सगळं आवरायचं. घरातला राडा तर तसा पडला आहे सकाळपासूनचा. 4 वाजता आवरणार, थोडं आता जेवणार, रेस्ट घेणार. मी 4 वाजता आवरायचं, 4-5 वाजता. दुपारचे 2 वाजलेत आणि क्लिनिंगची वगैरे सगळी कामं होऊन दही सेट करून सगळे कामावर. खूप भूक लागली, पण गेल्या गेल्या आपल्याला काय जेवण मिळणार नाही गरम गरम, कारण भात अजून आपल्याला बनवायचं आहे. आमटी बऱ्यापैकी बनवली आहे मी तशी, पण सुकी भाजी काही बनवलेली नाही. चला तर मग बघूया. आणि आता कंटाळा पण खूप आला आहे. मिस्टरांचं चाललं गाडी वळवून घ्यायचं. चला तर मग बघूया आता काही आमटी भात बनवायचा. शिट्ट्या वाढून घेईपर्यंत करून घ्यायच्या ह्याला कुकरला. मग खायचं कंटाळा आला आहे खूप. तोंडावरनं कळत असेल कारण रात्री झोप नाही लागली जास्त. ही इकडं अशी कपडे धुवून घेतलेत मी सगळी पाठी. जाऊन आता सगळं आवरायचं. घरातला राडा तर तसा पडला आहे सकाळपासूनचा. 4 वाजता आवरणार, थोडं आता जेवणार, रेस्ट घेणार. मी 4 वाजता आवरायचं, 4-5 वाजता. 2:30 वाजलेत आता घरला यायला. आणि आजच्या जेवणाचा मेनू बघा: तूप, चटणी, चपाती, वांग्याची आमटी आणि गरम गरम इकडं भात आहे. 2:30 वाजले सकाळी. आता जेवायला बसलो आहे आम्ही दोघंजण. या सगळेजण गरम गरम तूप भात खायला. इंद्रायणी तांदळाचा भात आणि तूप संध्याकाळचे. आणि चक्का सेट करायचं काम चालू होतं आपलं. पण तुम्ही परत घालवणार लाईट तुमची तुम्ही. आणि चक्का सेट करून झालेला आहे सगळा. आता घरी जायचं आहे, स्वयंपाक बनवायचा आहे. भांडी खूप सारी पडलेत, भांडी घासायची राहिलेत. चक्का बघा सेट झाला आहे कसं. आता उद्या येईल. उद्याला आपल्याला ह्याचं श्रीखंड बनवायचं आहे. बटरस्कॉच श्रीखंड एक बनवा. आधी दह्याची बरणी घ्या की तेवढी, दह्याची बरणी. अशा तऱ्हेनं चक्का सगळा सेट झाला आहे. आणि निघालो आता घरी, कारण स्वयंपाक वगैरे सगळं बनवून घ्यायचं आहे आता. चला तर मग आता उद्या सकाळीच प्लॅन्टवर येणं होणार आहे. मिस्टरच येतात संध्याकाळी चक्का हे करायसाठी. मला काय येत नाही परत संध्याकाळचं. चला तर मग जायचं आहे आता घराकडे. रात्रीचे 10:30 वाजलेत आणि जेवणं वगैरे सगळे आटपून मी आणि झोपायची तयारी चालू आहे बघा आता. रात्रीचे 10:30 वाजून गेलेत. खूप म्हणजे खूप थंडी आहे आमच्याकडे. तुमच्याकडे थंडी आहे का मला नक्की कमेंट करून सांगा. भरपूर म्हणजे भरपूर थंडी आहे. अक्षरशः दरवाजा उघडला की घरातून बाहेरच पडू वाटत नाही, एवढी थंडी वाजायला लागल्या. स्वेटर, स्कार्फ वगैरे गुंडळून पण थंडी काही कमी न झाल्या. आणि एक म्हणजे तुम्हाला मस्त असं बाळ दाखवतो बारकं आमच्या घरातलं. बघा, हे बघा आमचं बाळ बारकं कसं जर्किन घातलं आहे बघा. यशचं एक जर्किन जुनं झालेलं होतं, ते त्याला थंडीसाठी मी घालायला सुरुवात केली. कारण ती प्राणी आहे, त्याला काय बोलता येत नाही, पण थंडी तर वाजतच असणार ना. आणि त्याला आत बांधायला सुरुवात केली घरामध्ये, कारण बाहेर खूप थंडी, त्याच्या घरामध्ये त्याला खूप थंडी वाजणार, म्हणून त्याला आम्ही घरात बांधतोय आतमध्ये. कसं बाळ झोपले बघा आमचं बारकं. रॉकी 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 कसं बघतोय बघा आमचा. आणि अशा तऱ्हेनं आजचा ब्लॉगचा एंड मी इथंच करणार आहे. आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवर नवीन कोण असलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. आजच्या प्लॅनच्या कामाच्या व्यापातनं मला काही स्वयंपाक करताना शूट घेता आलं नाही, कारण मला वाटते मी जवळजवळ 7 वाजता प्लॅन्टवरनं आले. तिथनं पुढं भांड्याचा राडा पडलेला, भांड्याचा राडा सगळा काढून घेतला. नंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली. 7:30-8 वाजलेली जवळजवळ स्वयंपाक करायला. 8:30 वाजलेली स्वयंपाक करून रॉकीला जेवायला वाढून मग यश मी आम्ही दोघंजण जेवून घेतलं. स्वयंपाकात मी आज बनवलेलं बघा वांग्याची वरण्याची आमटी, चपाती, भात. आणि यशसाठी आणलेला मसुरा आणि पराठा, फ्रोझन पराठा असतोय तो मलबार पराठा, तो त्याला गरम करून दिलेला, तो त्यानं खाऊन घेतला. रॉकीला फिरवून आणलं. असं सगळं आवरेपर्यंत 10:30 वाजलेत. एवढा कामाचा लोड आला आणि खूप कंटाळा आला, त्यामुळे मला काही त्यावेळेस
स्वयंपाक करताना शूट घेता आलं नाही. शुभरात्री सगळ्यांना.